चाकू की नोक पर डकैती करने वाले गिरफ्तार। राजापेट पुलिस की कार्रवाई, 9 लाख का माल जब्त। मेहर बाबा आश्रम बीएसटी कॉलोनी की घटना। अमरावती शहर आयुक्तालय अंतर्गत आने वाले राजापेट पुलिस स्टेशन क्षेत्र के बीएसटी कॉलोनी बोंडे लेआउट मेहर बाबा आश्रम के पास 29 मई को रात 2 आरोपियों ने चाकू की नोक पर घर में घुसकर फिरियादी के हाथ पैर बांध सोना व पैसे की लूट के मामले में पुलिस को आज बड़ी सफलता मिली है। आज डीसीपी गणेश शिंदे द्वारा राजापेट पुलिस में प्रेस वार्ता लेकर दी गई जानकारी में पुलिस ने आरोपी रवि सुखदेव राव इंगोले उम्र 32 गणपति नगर को गुप्त जानकारी के आधार पर गिरफ्तार किया। पुलिस को आरोपी ने बताया कि वह फिरियादी का जान पहचान वाला है। आरोपी रवि ने चोरी का मंसूबा बनाते हुए अपने साथी सिद्धोदन मारुति भोसले उम्र 36 मुर्तिजापुर के साथ मिलकर चाकू की नोक पर घटना को अंजाम देने की बात कबूल की है। इस मामले में तीसरा आरोपी आकाश समधुरे फरार बताया गया है। पुलिस ने आरोपियों से 33 ग्राम एक सोने का कड़ा, सोने का 13 ग्राम नेकलेस, सोने का 13 ग्राम मंगलसूत्र, सोने का बड़ा 45 ग्राम मंगलसूत्र, 13 ग्राम सोने की चेन, सोने का लॉकेट 5 ग्राम, 1 ग्राम सोने का सिक्का, 1 ग्राम सोने का लॉकेट, 7 ग्राम मिनी पोत, 38 ग्राम 2 कंगन, 9 ग्राम चेन ब्रासलेट, 5 ग्राम सोने के डेरले, 2 ग्राम दागिने, 6 नंग, ऐसी कुल मिलाकर 9,42,000 का माल जब्त किया है। पुलिस ने इस मामले में आरोपियों के खिलाफ कलम 392 34 भादवी के तहत जांच कर आरोपियों को सत्र न्यायालय में पेश किया। दोनों आरोपियों को सत्र न्यायालय ने 6 तारीख तक पीसीआर दिया है। यह कार्रवाई पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पुलिस उपायुक्त परिसर 2 अमरावती गणेश शिंदे, सहायक पुलिस आयुक्त जयदत्त भवर के मार्गदर्शन में वरिष्ठ बंगले बाजार रो हाऊस टाईपच्या घरामध्ये राहतात। त्या घरात असताना 2 इसम तिथे आले आणि त्यांना म्हटले की आम्हाला पाणी पाहिजे आहे। आता पाणी मागितल्यावर नॅचरली उन्हाळ्याचे दिवस आहे, त्या पाणी आणायला किंवा घर विकायला आहे का असं विचारलं आणि घर विकायला आहे का विचारल्यानंतर मग ते म्हणले, त्यांनी सांगितलं घर विकायला नाहीये, मग आम्हाला पाणी देता का प्लीज, म्हणून ते पाणी मागायला त्या महिला आतमध्ये गेल्या पाणी आणायला की त्यांच्या मागे लगेच हे दोघं गेले। पटकन त्यांना चाकू लावला गळ्याला, आता जो तुम्ही याच्या बघितला असेल जप्त मुद्देमाला, आणि फिर्यादीला मग हातपाय बांधले, घरातलं सोनं आणि पैसे कुठं आहे असं त्यांनी विचारलं आणि त्याच्यामुळे मग त्या घाबरून गेल्या। मिनटाईम यांनी त्यांचे हातपाय बांधलेले असल्यामुळे त्या दोघांनीच सगळं ते कपाटं त्यांची खाली केली, त्यांना एका रूममध्ये डांबलं, कपाटं खाली केली आणि बेडरूममध्ये असलेल्या त्यांच्या कपाटामधून त्यांचे एकूण जवळजवळ 180 ग्रॅमचे सोन्याचे दागिने हे पळवून नेले। पुन्हा मग याच्यात शोध घेतला, ज्याच्यामध्ये माननीय सीपी साहेबांच्या मार्गदर्शनाने आमचे एसीपी भवर, पीआय आमचे आंबोरे साहेब, राजापेठचे पीआय राजूवार आणि क्राईम ब्रँचचे दोन्ही पीआय आणि त्यांची टीम या घटनास्थळी पोहोचलेल्या होत्या। क्राईम ब्रँचमध्ये आमचे जाधव साहेब आणि आठवले साहेब आणि त्यांच्या टीमसह त्या ठिकाणी आलेले होते। पोलीस सर्व झोन 1 झोन 2 हद्दीतल्या डीबी पथक सुद्धा आले होते। पुढच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो आरोपी क्रमांक 1 आहे रवी सुखदेवराव इंगोले, हा गणपती अपार्टमेंटला राहतो, त्याच्या टिपवरून सिद्धोदन भोसले आणि आकाश समधुरे या 2 आरोपींनी प्रत्यक्षात त्या फिर्यादींच्या घरात जाऊन तिच्या गळ्याला चाकू लावून हा मुद्देमाल लुटून नेला होता। सदरचा मुद्देमाल हा आरोपी क्रमांक 1 रवी सुखदेवराव इंगोले याच्या घरातून जप्त करण्यात आलेला आहे आणि आता या आरोपितांना 6 जूनपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। या गुन्ह्याचा पुढचा तपास, जसं की याच्यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, त्याचप्रमाणे इतर कुठे त्यांनी या पद्धतीने गुन्हे केलेले आहेत का, यावर आमचं पथक काम करतंय। याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त रेड्डी सरांच्या मार्गदर्शनाने आमचे एसीपी भवर साहेब, आमचे पीआय महेंद्र आंबोरे साहेब, त्यांच्याबरोबर राजूवार साहेब क्राईम पीआय, नंतर राजापेठचे आमचे डीबी पथक PSI हिवरे साहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीष करपे,
रवी लिखितकर, पंकज खेटे, गजानन राऊत, विजय राऊत आणि सागर भजगवरे आणि सायबरचे अधिकारी कोण हजर आहे तिथे आता? रोकडे साहेब आणि सायबर पोलीस स्टेशनची आमची जी टीम आहे सगळी, त्यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यास अमरावती पोलीस दलाला आणि राजापेठ पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे. या पद्धतीचे गुन्हे घडू नयेत याकरता नागरिकांना हे सुद्धा आव्हान आहे की कोणत्याही अनोळखी किंवा असं काही बहाणा बनवून घरात घुसणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि आपल्या सोन्याची, पैशांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी. पुन्हा एकदा आमच्या टीमचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्या पत्रकार बंधूंचं या प्रेसला उपस्थित राहिल्याबद्दल सुद्धा आभार व्यक्त करतो. थोडंसं मॅनेजमेंट आम्ही आणखी सुधारू पुढच्या वेळी. प्रेस जास्तीत जास्त डिटेक्शन होतील आता आणि मॅनेजमेंट सुधारू. थँक्यू.